आपण सगळेजण अत्यंत सजून धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव साजरा करत आहात. हा जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतला ते आमचे सन्माननीय कांबळे मास्तर, हर्षवर्धन आहिरे साहेब आणि आणखी तुम्ही सर्व या सोसायटीमधील रहिवासी मंडळी, आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला अत्यंत चांगला शाहिरी जलसा शीतल भंडारे यांच्या माध्यमातून मिळून अत्यंत चांगलं प्रबोधन झालेलं आहे. आता मी फक्त शुभेच्छा देणं माझ्यासाठी उरलेलं आहे. तर शुभेच्छा देताना इतकंच की मला जाता जाता इतकं सांगावंसं वाटेल की आज वेळ अशी आलेली आहे, प्रबोधन आपण सातत्याने करतोय, प्रबोधनासाठी अनेकांना सोबत घेतोय. महाबोधी महाविहाराचा विषय आज ऐरणीवर आलेला आहे. हा विषय ऐरणीवर आलेला असताना बाबासाहेबांच्या ॲनिहिलेशन कास्ट या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या हे भाषणामागच्या उद्देशाची आठवण द्यावीशी वाटते. भारतातील या लोकांना माझ्या या भाषणातून इतकं जरी कळलं की ते एका अत्यंत मोठ्या रोगाने, ते एका अत्यंत भयंकर रोगाने पछाडलेले आहे, याची जरी जाणीव या देशातल्या लोकांना झाली तरी मला समाधान वाटेल. आणि तो रोग काय आहे तर शीतलने मागाशी जे गाणं गायलं, कबीरांचं गाणं गायलं, या गाण्यामध्ये त्या रोगाचा असणारा आपल्याला निदान कळतंय. या रोगानं पछाडलेला जो मोठा देशातला वर्ग आहे, मग तो बहुजन म्हणून SC ST OBC NT आदिवासी म्हणून आंबेडकरी चळवळीबरोबर जोडला गेलेला आहे. तो जयभीम देखील जोमात म्हणतो, बाबासाहेबांच्यासाठी रस्त्यावर देखील येतो. आता वेळ आलेली आहे की त्याला या गोष्टीची, बाबासाहेबांनी त्याला त्याच्या रोगाची जाणीव देण्याची आज वेळ आलेली आहे. बाबासाहेबांच्या चळवळीचं ब्रीद आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. तर ही सगळी मंडळी आहे ती त्याच असणाऱ्या रोगामध्ये ब्राह्मणी सांस्कृतिक गुलामीचे ब्राह्मणी संस्कृतीचे गुलाम झाले, त्या गुलामीतून त्यांना मुक्त करण्यासाठी आता SC ST OBC NT आदिवासी या सगळ्यांना बरोबर घेत असताना आता त्यांना प्रखरतेने जाणीव करून देणं आणि त्या गुलामीतून बाहेर काढण्याची वेळ येऊन ठेवलेली आहे. एक शेवटचे सांगेल की शिवाजी महाराजांचा जन्म भगवान बुद्धांच्या छायेतच झालेला आहे. जिथं शिवनेरीमध्ये त्यांचा जन्म झालाय त्याच्या अवतीभोवती तुम्हाला बुद्धच दिसेल. बुद्ध शिवाजी महाराजांचा असणारा म्हणजे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेलं बुधभूषण, ते बुधभूषण ज्याला संस्कृत मध्ये बुध म्हणतात आणि पालीमध्ये बुद्ध, मराठीमध्ये बुद्ध होतो, ते बुधभूषण दुसरं काय नसून बुद्धभूषणच आहे. तर साहित्याचा व्यासंग असणाऱ्या संभाजी महाराजांना देखील भगवान बुद्धांची आठवण झालेली आहे, भगवान बुद्धांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु पुन्हा त्यांचा देखील त्या ठिकाणी वध करून या ठिकाणी जो काही पेशवाई पुन्हा वरती आलेली आहे त्या पेशवाईला पुन्हा काढून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीने फुल्यांनी पाया रचला आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची या ठिकाणी पुनरुज्जीवन करून जो कळस चढवलेला आहे त्या कळसावर या सगळ्या असणाऱ्या आमच्या बहुजनांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपल्याला चळवळ करणं हे अत्यंत आवश्यक आहे. एवढाच एक संदेश देऊन आपल्या सर्वांचा पुनश्च हा एक अत्यंत चांगला कार्यक्रम आपण उभा केल्याबद्दल, पार पाडल्याबद्दल, संपन्न केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मला बोलण्याची धम्मसेवेची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानून मी या ठिकाणी पुनश्च डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा देण्या ठिकाणी थांबतो. जय हिंद.